उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पालेभाज्या फळभाज्या ह्या खाल्ल्या पाहिजे, कारण आपल्या शरीराला खूप थंडावा देतो. आता भाजीत भाजी मेथीची ही मनसुद्धा आहे आणि खूप आवडीची भाजी आहे सगळ्यांचीच. तर आज मी मस्तपैकी झमझमीत चणचणीत असा दुपारचा बेत म्हणून मेथीची भाजी बनवली मुगाची डाळ टाकून. तर ह्याला बनवायची कृती, लागणारे साहित्य व्हिडिओमध्ये बघा आणि आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर चला बघूया ह्याला लागणारे साहित्य आणि बनवायची कृती. तिकडे बघू शकता हिरवेगार मस्त छान अशी ही मेथी घेऊन आले आणि निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. थोडासा याच्यामध्ये ओलसरपणा आहे कारण की जस्ट मी ह्याला धुतलेले आहे, स्वच्छ निवडून घेतली. आता मेथीची भाजी म्हणलं की मला खूप आवडते, सगळ्यांचीच आवडीची भाजी आहे. भाजीत भाजी मेथीची अगदी परफेक्ट आहे. आणि इकडे मी डाळ भिजत ठेवली मुगाची. हे बघू शकता मुगाची डाळ भिजत ठेवली, 1 तास झाला आहे भिजत ठेवले. तुम्ही याच्या जागी तुरीची डाळ किंवा मटकीची डाळसुद्धा वापरू शकता, पण शक्यतो मटकीची किंवा मुगाची डाळच असते. कांदा, टमाटर, मिरची याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच जास्त वापरायचं नाही. तसं म्हणलं तर मेथीची भाजी पातळ अशी पालकची भाजी बनवतो तशीसुद्धा होती, आलू मेथीसुद्धा होती. आणि दुसरी गोष्ट शेंगदाणे लसूण लावूनसुद्धा ही भाजी केली जाते. पण आपल्याला कशी सिंपल पद्धतीने जी नॅचरली ही भाजी होती अशा पद्धतीने ही भाजी बनवायची. आता कढाईमध्ये तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, कांदा बारीक चिरलेला आणि टमाटर टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. आज दुपारच्याला छान असा भाजी भाकरीचा बेत केला आहे. म्हणजे रोज चपाती वगैरे खाऊन पण कंटाळा येतो आणि उन्हाळा म्हणला, उष्णता म्हणलं की आपल्याला शरीराला थंडावा देणारे असं काहीतरी खाद्यपदार्थ किंवा ज्यूस वगैरे आपण नेहमीच घेतो. त्यामध्ये ना भाज्या नक्की खाल्ल्या पाहिजेत. फळभाज्या किंवा अशा पालेभाज्या खूप चांगल्या असतात आपल्या शरीरासाठी. मग त्यामध्ये शापू आली, मेथी आली, पालक आली, प्रत्येक भाजी ही चांगलीच आहे आपल्या शरीरासाठी. तिकडे मी कांदा, टमाटर आणि मिरची चांगलं परतून घेते. आणि ह्या स्टेजवर आपल्याला मीठ टाकायचं, कारण की कसं भाजी ज्यावेळेस आपण टाकतो ना तर त्यावेळेस ना मिठाचं प्रमाण ना थोडंसं इकडं तिकडं म्हणजे कमी जास्त होऊ शकतं, व्यवस्थित सेट होत नाही भाजीमध्ये. त्यामुळं ना मिरची, कांदा, टमाटर किंवा कुठलाही मसाला इथं तुम्हाला टाकायचा असेल, शेंगदाणे लसूण वगैरे, त्या स्टेजवर मीठ टाकून घ्यायचं, कारण की छानपैकी मग भाजीला एकजीव होऊन जातं. आता हे परतून झाले, ह्याच्यामध्ये मीठ मी चांगलं मिक्स करून घेतले. आता आपण ह्याच्यामध्ये मुगाची डाळ थोडी टाकायची सुरुवातीला आणि बाकीची थोडीशी मग भाजीवर टाकून घ्यायची. ही स्टेप पण तुम्ही लक्षात ठेवा. जर असं म्हणजे काही लोक काय करतात, भाजी टाकतात कांदा टमाटर मिरचीमध्ये आणि मग वरून मुगाची डाळ वगैरे टाकतात. ती प्रोसेस पण आहे, मी स्वतः केलेली आहे. पण ही अशी भाजी सुरुवातीला थोडीशी कांदा टमाट्यामध्ये डाळ परतून घेतली ना, मग भाजीला चारी बाजूने कोटिंग भेटते डाळीची. आणि थोडीशी अजून डाळ मग वरून टाकू शकतो आपण. आता याच्यामध्ये मेथी टाकायची. हे बघा, आता ही मेथी टाकून घेते. आणि इकडे मी लोखंडाची कढाई वापरली, कारण की ह्या कढाईमध्ये ना भाजी चांगली होती. हे नॉनस्टिकी पॅन वगैरे आपण रोजच वापरतो, पण हे लोखंडी कढाईमध्ये ना भाजी खूप चांगली बनते, याची टेस्टच वेगळी होती. त्यामुळं मी असं पालेभाज्या वगैरे असला ना तर मी लोखंडाची कढाई वापरते. आता ही भाजी जरा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असे 1 मिनटं लागलं मला मिक्स करायला. आता ही सगळी मिक्स करून घेते. बघा, सुरुवातीला डाळ टाकल्यामुळं भाजीला किती छान कट टू कट डाळ ही परफेक्ट सेट झालेली आहे. चारी बाजूनी डाळीची कोटिंग भेटली आणि वरून मी थोडीशी डाळसुद्धा टाकली होती, त्यामुळं परफेक्ट अशी ही डाळ भाजीला बसलेली आहे. आता आपल्याला याला काहीच करायचं नाही, फक्त झाकण ठेवायचे आणि 2-3 मिनटं, जास्तीत जास्त कमी गॅसवर 5 मिनटात भाजी तयार होती किंवा त्यापेक्षाही कमी वेळामध्ये ही भाजी तयार होती. इकडे पाणी वगैरेचं तर आपल्याला अजिबातच गरज नाही आहे. जर आपल्याला याला ग्रेव्ही टाईप बनवायची असेल, पातळ रश्श्याची पण मेथीची भाजी होती, मग त्यावेळेस आपण पाणी वापरू शकतो. आता याला द्यायची आपल्याला वाफ. थोडीशी वाफ झाली की परफेक्ट आपली भाजी तयार झाली. बघू शकता 2-3 मिनटातच ही भाजी आपली मेथीची खमंग, चवदार, टेस्टी आणि प्रत्येकाची आवडणारी ही मेथीची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. मुगाची डाळ अगदी छान नरम सॉफ्ट झालेली आहे शिजून, कारण मस्तपैकी मी अगोदरच भिजून घेतली होती, त्यामुळं वाफेवर शिजून निघलेली आहे. आता भाजीला करते थंड, झाकण ठेवते, म्हणजे उरलेल्या वाफेमध्ये पण चांगली भाजीला वाफ भेटेल. आता ही बघू शकता भाजी झाली थंड आणि गॅस मी बंद केलेला आहे. ही बघू शकता तुम्ही आपली ही चवदार खमंग टेस्टी भाजी
मेथीची तयार झालेली आहे. आता आपण याला घेऊया सर्व करून, कारण की मला पाहता क्षणी लागली भूक. आता मी माझं प्लेट तयार करणार आहे. तुम्ही पण या सगळे जेवायला, आणि भाजीचा असा बेत नक्की करा. तर इकडे मी घेतली ज्वारीची गरमागरम भाकर. चपातीपेक्षा ना बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीसोबत ना पालाभाज्या खाण्याची एक वेगळी मजा असते. तर मी गरमागरम भाकरीसोबत गरमागरम अशी मेथीची भाजी मुगाची डाळ टाकून केलेली सर्व करत आहे. आणि हा दुपारचा बेत आहे माझा. तर बघा किती छान वाटतं हा प्लेट. हे आपलं नॅचरल आणि गावरान जेवण आहे, खूप हेल्दी असतं. तर नक्की खा असं बनवून उन्हाळ्याच्या दिवसात. तरी 2-3 कांद्याची फोडी घेतल्यात, हवं तर लोणचं आचार वगैरे तुम्ही घेऊ शकता. आणि हा दुपारचा मी प्लेट केलेला आहे. तर तुम्ही पण या सगळे खायला. आणि कशी वाटली आज तुम्हाला ही आपली सिम्पल प्रोसेसची मेथीची भाजी, तर नक्की ट्राय करा. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. तर मी एक बाईट्स घेते, कारण की मेथीची भाजी तयार झाली की मला राहत नाही. हे बघा, नरम लुसलुशीत अशी ज्वारीची भाकर केलेली आहे गरमागरम. आणि मस्तपैकी आता पहिला बाईट्स, हा घास पहिला तुमच्यासाठी आहे. आणि आता मी चेक करून बघते. परफेक्ट झालेला आहे, छानपैकी मस्त तिखटपणा आला आहे. मिठाची चव एकदम व्यवस्थित झाली आणि डाळ छान नरम झालेली आहे, म्हणून मस्त वाटते खाता वेळेस भाजी. तर ट्राय नक्की करा एकदा. केलीच असं काही विशेष नाही आहे, पण उन्हाळ्याच्या दिवसात तर नक्की भाज्या खात जा. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. परत एक बाईट घेते. भूक लागलेलीच आहे, दुपारचा टाईम आहे, तर मग आता जेवणच घ्यायचं नाहीतरी. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. आणि ही भाजी नक्की ट्राय करा अशा पद्धतीने, सिंपल पद्धतीने. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.